हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. ही अशी आमची सकाळची गोड अशी सुरुवात झालेली आहे. ती माझ्या मुलीची म्हणजे आमच्या शार्वीची अशी हसण्यापासून ती खेळत बसलेली असते सकाळी, तेव्हा मला जाग येते. आणि असं सकाळीच विंडोवर मॉइश्चर जमा झालेलं, त्याच्यानंतर मस्त ती अशी खेळती आहे आणि छान वाटतंय तिला. सकाळीच अशी फ्रेश असं हसत खेळत लेकरू उठलं की आपल्याला आणखी काय पाहिजे, नाही का. आणि तिला बघून कुठेतरी एक असे शब्द आठवले जे मी आधी वाचले होते. लेक असता घराची रोज समयी पेटते, लेक नसता घरात असं लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, अशी चिमणी बोल की साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तरी मग रुसून बसते, सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी आपण कधीही रुसू नये, फक्त लेकीला कळते रे अशी निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा, कशी सकाळची आशा. अशी सुंदर अशी ही कविता मला थोडीशी आठवली, जी मी कुठेतरी वाचली होती. आणि ही माझ्या शार्वीसाठी. आता तिचं झालं आहे खेळून, सकाळी थोडंफार खेळते ती आणि मग तिचा एक नॅप असतो जो अर्धा एक तासाचा असतो. त्या अर्धा एक तासामध्ये माझी सगळी कामं आवरून घेते मी तर. आणि नंदिनीला बघायचं असतं, त्याच्यामुळे मग आता ती झोपते आहे. इथे माझा सकाळचा चहा उकळायला ठेवला आहे मी आता, कारण माझी चहाशिवाय सुरुवात होतच नाही. अंघोळ झाले की मला पहिले चहा लागतो आणि माझ्यासोबत आई पण चहा घेतात. आम्ही दोघी पार्टनर आहोत, चहा पार्टनर, टी पार्टनर, नाही का. त्याच्यानंतर माऊला उठवली, तिची उठायची इच्छाच नसते अजिबात, तर बळजबरीने तिला ब्रश करायला लावते. रोजही तिला खूप अरेरावी असते तिची, मी नाही करणार ब्रश, तरी पण करायला लावते, कारण रोज तिला दूध लागतं सकाळीच. आणि धुतलेले वाळायला ठेवले, राहू ते, आंघोळ करून घालू ते. तर अशी माझी सकाळची तयारी चालू आहे आणि एका साईडला चहा ठेवलेला आहे आणि नंदिनीचा ब्रश चालू आहे. तिला खूप बळजबरी करून उठवली आहे जबरदस्तीने, तिची काय उठायची इच्छा नसते नेहमी. आणि आमची सकाळची कामे आता चालू आहेत, बोलते तुझ्याशी नंतर. चला तर मग आता दुपारची वेळ झाली आहे आणि आमच्या पिल्लूची मालिश चालू आहे आता, कारण सकाळी जरा गारवा होता त्याच्यामुळे जरा उशिराच आंघोळ करायचं तिचं, आम्ही उशिराच घेतो 1-2 वाजता असं. तर आता बरोबर 2 वाजलेले आहेत आणि तिची मालिश आता करायला घेत आहेत आई, तर मी तुम्हाला दाखवते. इथे आहे आमची पिल्लू, ये आंघोळ करायची ना बाबूला. हां चला, आधी मालिश, आई मालिश करते पिल्लूची, ये केस पण वाढलेत पिल्लूचे आता, मामा येईल तेव्हा जावळ काढू आम्ही, हा नाही. मला वाटतं सॅटर्डे संडेला ते येतील, तर तेव्हा आपण जावळ काढून घेऊ तिचं, 5 केस काढून मग तिचं जावळ काढू आम्ही. आमच्या पिल्लूला मालिश खूप आवडते आणि आई खूप छान मालिश करतात. आमच्या माऊची पण आईनेच मालिश केलेली आहे, मालिश अंघोळ. मी तिकडे होते तर माझ्या एक मामी होत्या, त्या करत होत्या 1.25 महिना,
आता आईच करतायत. आणि तिला हिमालयाचं होतं पण ते तिला सूट नव्हतं होत ना आई. अंगावर पुरळ उठत होतं बारीक ते. मग ते थोडंसं कोमट करून घेतात आई आणि मग रोज तिची अशी मालिश चालते. आणि पिल्लूला ती खूप आवडते आहे ना पिल्लू. इकडे बघा मागच्या वेळेस पिल्लूची मान भरली होती माझ्याकडून. तिला घेताना मी थोडीशी चुकले होते तर आम्ही तिचा अवटाळा काढला होता आहे ना आई. एक मोठी साडी घेतली होती आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने पकडून आणि झोळीसारखं तिला त्याच्यात टाकलं आणि मग फिरवली होती आईंनी. बापरे, जरा भीतीच वाटली होती आम्हाला पण मस्त तिचं लगेच तिला बरं वाटलं होतं. हो, ते कसं अवटाळा काढायचं वगैरे ना ते मी आईंना सांगेल एकदा. आम्ही दाखवू की मान वगैरे भरली ना, नाहीतर मग बाळाला दूधही पिता येत नाही, इतका बाळाला त्रास होतो. हो, आमच्या बाळाला होत होता पण आम्ही लगेच विलाज केला है ना, है ना. आपण दाखवू सगळ्यांना की कसा अवटाळा काढला होता आईने है ना. हा, मावशी पण मालिश अशीच व्हायची, असं नाक काढायला लागतं ना. हा हा हा, अरे अरे अरे, ऍक्च्युली आम्ही तिला हा झाली आहे. अंघोळ बाकी आहे, तिचं फिडिंग पण झालंय, ढेकर देऊन झालाय. तर आता तिला तेल थोडंसं जिरण्यासाठी आम्ही जरा 2-3 मिनटं किंवा 5 मिनटं ठेवतो. तर आता ती खेळतीये, मी तुम्हाला दाखवते. आता आई मस्त तिला बांधतायत छान गुडपून. हां, हातपाय असे वळवळ करतात तर व्यवस्थित बांधून देत नाही. रोज तर मला अजिबातच बांधून देत नाही, त्याच्यामुळे आईच बांधतात. आई नको दाबू तिला, तिला लय त्रास होईल. मस्त बांधून ठेवतोय. आता बघते कशी टुकुर टुकुर. आणि माऊने सगळा पसारा परत काढलाय. माऊ 1 मिनिट थांब ना बाबू, आपल्या पिलूच्या डोक्यावरून सांभाळून जरा, तुला सांगितलेलं आहे ना. अरे वा, हा मम्माची कॉटनची ओढणी आहे ती यूज झाली माऊला. थांब थांब मम्मा, आता आई दृष्ट काढणार बाळाची. हो हो, बाळाची दृष्ट काढणार आई आता. हो, मला माहिती आहे, आई रोज असं करते. बाळाची रोज मीठ मोहरीने दृष्ट काढते आणि मग तिला झोपवतात त्या. ओ, आणि ते तिचा मला सोडवण्याचा प्रयत्न आहे काहीचा की माझे हात मोकळे करा म्हणून, पण तसं काही आम्ही करणार नाही, बरोबर ना, कारण आता आपल्याला झोपायचं आहे मस्त. बाय बाय कर बाय. आणि आमच्या दादांनी हा एक झोका तयार केलेला आहे. त्याचा व्हिडिओ मला काढायला तेव्हा मी सुरुवात नव्हती केली. असं तिचं ब्लँकेट टाकतं आता अंगावर, म्हणजे छान उभी येईल तिला. आणि पिल्लू आता छान छान झोपणार आहे.
ॲक्च्युली असे झोके मिळतात ऑनलाईन वगैरे मी बघितले होते, पण आमच्या दादांनी दादा म्हणजे माझे सासरे, आम्ही त्यांना दादाच म्हणतो, तर त्यांनी हा झोका म्हणजे किती 5 ते 6 तासात आई तयार केला, बरोबर ना? म्हणजे दुपारी ते मला वाटते 12 वाजता लागले होते, तर 6:30-7 वाजेपर्यंत त्यांनी हा झोका रेडी केला घरीच. कारण ही झोळी आमच्या घरामध्ये लावलेली, पण इथे स्लॅब असल्यामुळे स्लॅबला झोळी बांधता येणार नाही आणि तसं काही तिथे कनेक्शनच नव्हतं, काहीच मॅनेजमेंटच नव्हतं, त्याच्यामुळे मग ही अशी आयडिया केली दादांनी. आणि माझ्या शार्वीची आंघोळ झाली आता आणि आता ती झोपती आहे, आई तिला झोपवत आहे. आणि हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते तिच्या आंघोळीचा आणि मालिशचा. तिची आंघोळ मालिश आईंनी कुठल्या पद्धतीने घातली तुम्ही बघितलं पायावर घेऊन. तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने मालिश आंघोळ करतात हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला हेही सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल नेहमीप्रमाणे तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. बाय बाय.